आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल हे साधारणपणे लक्षात आल्यामुळे सांगोला तालुक्यातील आमच्या सगळ्या मंडळींची एक अचानकपणानं बैठक बोलवली. परंतु बैठकीचं स्वरूप हे मेळाव्यामध्ये निर्माण झालं आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि आमच्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या होत्या. येणाऱ्या काळामध्ये मी माझी भूमिका जाहीर केलेलीच आहे की मी शेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे यांच्या सल्ल्यानुसार सांगोला तालुक्यामधल्या भविष्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये माझी भूमिका राहील असं साधारणपणानं माझा निर्णय हा भविष्यातला असेल. आबा, तुमच्या आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीमध्ये तुम्ही शेका पक्षाच्या पाठीशी राहिलात, शहाजीभाऊ पाटील यांच्या पाठीशी राहिलात, पण तुमच्या बाबतीतच असं काय होतं असं तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला असं नाही, मी आमदार झालेलो आहे. आता काल उभारलो होतो, थोडंसं काही गोष्टीमुळे मग मागं पडलं. भविष्यकाळामध्ये मी माझी लढाई इथं चालूच राहणार आहे. आणि शहाजी बापूसुद्धा मला मोठ्या भावासारखे, त्यांचं माझं काय म्हणजे त्यांच्याविषयी माझं काय वाईट आणि वेगळं मत नाही. हे सुद्धा कदाचित या आघाडीत त्यांना वाटलं तर मी कधीच बापूंच्याकडे गेलो नाही की आपण मिळून करूया. बापूच माझ्याकडे आले होते. का राग त्यांचा एकदा तपासून पण घेतो त्यांच्याकडनं मी, का बाबा एवढा माझ्यावर चिडलाय तुम्ही. राजकारणामध्ये काही गोष्टी बोलणं चालत असतं. शेका पक्षासोबत युती ही फायनल आहे. फायनल मी बाबासाहेबांनी आम्ही चर्चा केलेली आहे आणि जयाभाऊ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या निवडणुकीची पुढची रचना आम्ही ठरवणार आहोत.